आईला ह्या उजीला काही कळत नाही भाऊ. काय करतो श्याम्या कांदे निवडीचो काय? अरे काही नाही म्हणलं घरात थोडे खायला ठेवा कांदे. उजीने पाहिजे ना सगळे मिक्स केले बारीक मोठा ते पर जोड कांदा हे बघ आहे का. काय उजीला ना काय शेतातलं काय माहिती नाही तुला सांगत तिला. मोठ्या घरची बायको केली ना लय अवघड होतो बाबा तुला सांगतो तुम्ही. सडायला लागले असते ना आता लय दिवस झाले नाही का. नाही घातले बरं का बऱ्यापैकी आता. जवळपास तुला सांगतो थोडं राहिलेत आता. एक 5-6 गोण्या भरत्या. चांगले पैसे झाले याड्या. आता भाव वाढायला लागलाय ना म्हणून मी काय म्हणलं माहिती का थोडं राहून द्यावा. राहू दे आतापर्यंत मस्त कुठं मार्केट होतं आपल्या कांद्याला. आता आलंय तर राहू दे अजून वाढेल. मी तेच म्हणलं आता कसं आहे बऱ्यापैकी विकलाय. राहिल्यात आता 10-15 गोण्या तर म्हणलं तर दिवाळीला भाव वाढला अजून पैसे होते तेवढी दिवाळी साजरी होईल आपली. जाऊ दे शेतकरी चांगली दिवाळी साजरी होईल. बरं तू काय भानगड सकाळ सकाळ माझ्याकडे काम होतं राव श्यामी. काय रे? पैसे लागत होते मला दिन 5,000 असले. 5,000? काय पाहिजे तुला? काय नाही रे घरात दर्शक सामान नाही. एक जणाची उसने घेतली होती तिथे फाडफाड बोलत होते. हे लोकांचं असायचं भाऊ काय खरं नाही. बरं एक काम करतो माझ्याकडे ना आहेत 5,000 भरते. मागच्या वेळेस आली होती पट्टी तशी ठेवली होती मी तर ती देत तुला मी. कवा देशील पण? 2 महिन्याने देईन मी. माझ्याकडे मध्ये नाही यायची राहून. 2 महिने लय होते तरी झाल्या. बरं ऍडजस्ट झाली तर देईन मध्ये. एक महिना हे बघ 1 महिन्यात ऍडजस्ट कर कसं म्हणजे मला बी तुला माहिती आपल्याला काही शेतकऱ्याचं सगळं याच्यावर अवलंबून आहे. मला मध्ये आले का 1 महिन्यात देऊन टाकलं की देतो तुला. चल भेंडी आली तोडायला तवा ये जालू बस होतो. अरे श्याम्या कलर भारी दिलाय बर का घराला. हा हे घे 5 आहेत. श्याम्या 3,000 आहेत. तू तर म्हणतो 5,000 आहेत. 3 आहेत बघ ना. बघू इकडे तिकडे 1 2 3 4 5 6. अरे झाले 5 ठेवले होते मी. नीट बघ कुठेतरी व्यवस्थित ठेवले असते राहिले असते. नाही अशीच घडी घालून ठेवली होती मी. अशीच आणली मी. मग 2,000 कुठे गेले कडे मी ते नाही घेतली. अरे बघ दुसरीकडे कुठे ठेवले असले तर बघ नीट. थांब 1 मिनिट. घरातून कुठं जायचे भाऊ पैसे? घरातून काय आलं काय पाय फुटले काय त्याला? नाही ना राव झाल्या तिथं. मग पाहिलं मी तिथे सगळं उचकून. आता मोजून ठेवले होते का पण? मग मला माहिती आहे ना. मग कस काय कुठं गेली? चल बरं तू बघू तुम्ही. चल हिला विचारतो झालं मी कुठे गेली. विचार बरं मला कमी पडते. कुठे गेली उज्ज्वला? ए उजे घरात नाही दिसत. काय हो? अगं काही नाही तिथे मी ना 7,000 रुपये ठेवले होते. 60,000? बाई एवढे पैसे घरात मला कस काय नाही माहिती. अगं 60 नाही 7 होते त्यातून 2 मी खर्चले मग तिथं 5 राहिले होते. त्या 5 मधून आहे ना आता फक्त 3च तिथे 2 गेले कुठं. मी त्या दिवशी म्हटलं मला 200 रुपये द्या काढून तर तुमच्या खिशात तर 10 रुपये नव्हती. आता पावडरला लालीला काय पैसे तुला देऊ का मी आता? मग कोण देणार? बाहेरचे आणून देणार का? अवघड आहे बघ तुझं. चोरी मारी करता काय कुठं? म्हणजे मी चोऱ्या करतो काय? म्हणजे माझे पैसे गेले तर तू मला चोर ठरती का आता? बायको पासून लपून काय काय करायला लागलाय काय माहिती हा माणूस. अरे संसारासाठीच करतोय मी. तो आता दिले असते ना ते 5च्या 5 लांब 5 झाले असते कुठे बी. म्हणून म्हटलं अक्षरशः की राहू द्यावा तिथं आपल्याला. एवढा विश्वास नाही का माझ्यावरती? म्हणजे संसाराचा काळ असाच लुटू राहिले. हा ना मी पैसे घेते उधळते पैसे घेते उधळते. मला कामच काही दुसरं. वहिनी घेतले असले द्या. घेतले असले द्या. कशाला चेष्टा करता चामरा? भाऊजी घेतले असते ना दिलेच असते. तुमच्यासारखी नाही भामटी. अयो मी काय भामटेपणा केला? मी उसने मागून पैसे घेतलेत वहिनी. असं काय तुझी बायको काय काय बोलत तिला हाडबीड ऐकण्याची बिला बघ. ऐक ना माझ्या दारात राहून माझ्यावरती का आवाज का? आव मग नाही आपलं ते असंच बोलला तो. ऐक ना तो घेतले असले ना दे ना त्याला गरज आहे थोडी. 5,000 पण मी तुमचा 1,000 नाही बसले ते 5,000 नाही पाहिले ते 7,000 नाही पाहिले. मला माहितच नाही तुमच्या तोंडून कळते आज तुम्ही घरात पैसे ठेवता म्हणून. वहिनी पैसे जर घेतले असले ना नवऱ्याचे ती पापा असते बर का. ध्यानात ठेवा वर गेले ना नरकात जातात नरकात. अगो बाई जला भाऊजी तुम्ही काय स्वर्गात जाऊन आले काय? पाप असतं काय पुण्य असतं पाहिला? नाही हो वाचलंय मी. हा का? वाचायला यायला लागलं. तुमचं पत्र बित्र काय आलं ना काही कामाचं असेल ना तर आमच्याकडेच येता वाचून दाखवा वहिनी म्हणून. नाही हो ऐकलंय मी. ऐकलंय ना? मला एक सांगा बायको कुणाची असती? नवऱ्याची. नवरा कुणाचा असतो? बायकोचा. हे असतं ना. यात पापन पुण्याचा काही सवाल आला? जर बायकोने नवऱ्याचे पैसे घेतले तर काय संबंध पापाचा आणि पुण्याचा? हा खरंय.
बघ श्याम्या तुझ्या बायकोनी पैसे घेतलेत. उदाहरण देत होते, हे उदाहरण होतं. शिकलेलं नाही ना तू आडणी गप ना. तू आता बोलली खरंय, तुझाच पैसे घेतले ते ना, त्याला द्यायची गरज आहे राव. तुमचा काय हात धरून आलेली काय मी? तुम्हाला काय चोरटी भामटी दिसते काय मी? बघा ना इकडे तिकडे तुम्ही कुठे ठेवले. तुमचं आहे का यात जागेवरती? हा तुम्हाला 17 असतात, तुम्हाला तुमचे नखरे तर बाहेरचे माहित नाही का तुम्ही काय करता? उजे काही काय बोलती गावातल्या लोकांसमोर? एवढी सोन्यासारखी बायको भेटली त्याची किंमत नाही तुम्हाला, तिच्यावरती आरोप करता का? मी तुमच्या संग संसारच नाही करणार असं असेल तर जाऊ द्या वहिनी. काऊस आहे काऊस आजी ऐकती, तुम्ही जा. हा ना, आग लावूया तू. बस नवरा बायकोत भांडण लावतो, स्वतःच्या घरातलं बघ ना, दुसऱ्याच्या घरात काय वाकून बघतो? तू जाय बरं, नको बडबड करू, ताण करू. माझ्या परत आरोप केला ना बॅग भरीन निघून जाईल. झालं इथं ना असंच नेहमी कवा काही झालं की लगी बॅग भरीन आणि निघून जाईन. बायको अशाच म्हणत असतात, म्हणून आहे ना बायको अशा धाकात असल्या पाहिजे. श्याम्या बस म्हणली का बसली पाहिजे, बायको उठ म्हणली का उठली पाहिजे. अरे माझी बायको बघ धुणं धुवायला जर गेली ना, माझ्या खिशात 50 पैसे निघले ना लगेच आणून देते. चालत नाहीत म्हणून देत असेल ती. अरे नव्हता असल्या तरी देते. होय, हा काय करावं गड्या, मलाच काय कळना बघितलं. कवा झालं का मलाच उलट बोलत रे. म्हणजे बायको नवऱ्याच्या धाकात आहे का नवरा बायकोच्या धाकात आहे तेच मला कळत नाही. मला असं वाटतं तूच तिच्या धाकात आहे. असं काय बोलू नको, ऐकतात गावातले लोक. बरं आता करतो मी एवढं भागीतो एवढ्या पैशात. नाही नाही, असं कसं भागीतो? तुला द्यावा लागतील ना पैसे कुठून तरी. काय करावं मला कळणार. कुठून नाही, तुझ्या बायकोनीच घेतले अशी मला पक्की गॅरंटी श्याम्या. होय, म्हणून तुझी बायको लय वालवाल करती. तिची ना वळवळच थांबी तुम्ही. थांबतो आता, तू जाय, मी पाहतो. बघा बो तुम्ही. उजे उजे, आता काय झालं? आता कोणता आरोप बायकोवरती लावायचा आहे? आरोप नाही लावायचा. हे बघ तुझ्या आल्या होता म्हणून मी गप बसलो, तुला सांगतो. मग काय डोक्यात दगड घालणार होते का? मारणार होते बायकोला का? पुरणार होते की इथं खड्डे करून? अगं उजे, तुला ना फक्त नुसतं मारायचं हाणायचं पुरायचं एवढंच येतं. मी तुला प्रेमाने विचारतोय की बाबा ते 2000 रुपये तू घेतले असते दे मला. लोकांसमोर अशी इज्जत तुझी बी नको घालून माझी बी नको घालू. तू लोकांसमोर नाही बायकोवरती खोटे आरोप पण नाही करायचे. मग मी आरोप कुठं केलं? तुझ्या आल्या कसा आहे मला माहित नाही का? फाटक्या तोंडात आता सगळ्या गावात करीन. मी काय म्हणलं तुला? विचारलं ना मी तुला, म्हणलं का आरोप केला तुझ्या ते झालं लोक तो म्हणला ना देऊ काय पापून हा तूच चोरले. मी म्हणलं का तुला चोरले म्हणून? मी तुला विचारतोय तू घेतले का असले तर दे बुवा काही कामासाठी. एवढंच बोललो ना मी तुला. पण तो आपला जो पट्टा सुरू झाला ना आवाज खाली करून बोलायचा. वाढला होता का? हा, आवाज खाली करायचा माझ्या संग बोलताना. बायको आहे, हाताला धरून नाही आलेले. मी तेच म्हणत होतो तुला, जर घेतले असते तर दे, ते मला द्यायचे त्याला. अहो जर मी घेतलेच नाही तर मी कशाला तुमचे पैसे कुठून देऊ? मी मग गेले कुठून ते दूर? पैशाला काय पाय फुटले का मला सांग बरं तू. तुम्ही पैसे कधी ठेवले? तुम्हाला ते पैसे कसले भेटलेत, कुठून भेटलेत, कधी ठेवले मला काहीच माहित नाहीये. नाही तुझी सवय जाणारच नाही उजे. तुला आहे ना मी तर काय करतान मला बोला. लय वेळचं तुमचं ऐकून घेत्या, आवाज नाही चढवायचा. परत सांगते माझ्यावरती आरोप करू नका. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? हळू जरा कानठाळ्या बसायला लागल्या गावातले लोक. माझं नशीब आधीच फुटलेलं आहे, आता अजून करा. तू बाई तुला समजून घे ना थोडी गोष्ट बारीक. फक्त तुला मी म्हणतोय पैसे असते तर ते मला द्यायचे त्याला. कुठून देऊ म्हणजे? मला काय माहिती? तुला सांगू देतो, मला माहिती पैसे तोच घेतले. काय करतान? हा तुम्ही पैसे आणायचे घरात ठेवायचे, कुठे ठेवायचे? माझ्याकडे असते तर दिले असते तर मी दिले नसते तुम्हाला. दे ना मग असले तर. काय माणूस आहे बाई? कुठून देऊ मी? तुमच्या काय डोक्यात काय भरलंय हो? नाही आहे तुझ्याकडं? नाही घेतले तो? घेतले मी, सगळं घेतलं, पैसे घेतले. काय करतान आता? मग दे ना मग. हाय का जागेवर? आता तू म्हणजे ना घेतले जागेवर हाय का? आपण पैसे ठेवलेत, आपलं होतं त्यावेळेस जागेवरती. काय नाही, मलाच कळणार नेमकं कुठे गेले पैसे. हे बघा शेवटचं सांगते, माझ्यावरती जर आरोप केले ना कधी माझं परत तोंडच दाखवणार नाही मी तुम्हाला. मी कशाला आरोप करू तुझ्यावर? हा सांग बरं तू. मग आधीच ना असंच गोडीत आणि प्रेमात आधीच बोलायचं होतं. पैसे गेले कुठं? बरं बघ तुम्ही, जाऊ दे. जा. येऊ का मी? जा जेवण करून ठेव, दुपारी येतो जेवायला. या ना या. चांगलं 4-5 भाकरी असं थापून ठेवते, म्हणजे अजून तुम्हाला आहे ना अशी ताकदीन बायको संग भांडायला. शिंगोरी आमटी करतो, लय भारी करती. हा खायला कसं लागतं भारी भारी बायकोच्या हातून? ओरडू नको ना गावात येडीच आहे बा तू. काय कर? आणि आधी मग बायकोवर आरोप करता नव्हतं कळत का? मग तुम्ही वरडलेलं चालतं, मी वरडलेलं नाही चालत. अय श्याम्या, इकडे खायला मी दिसना तुला इथं बसलेलो. कामाची वाट बघत होतो. झालं का काम? काय बाबा? काय झालं? नाही दिले पैसे बायकोनी? अरे एकदा बायाच्या हातात पैसे गेले, बायाकडे पैसे देत असत रे. ते बी खरंय राव. बायाच्या हातात जर पैसे पडले ना ते उंदराच्या बिळात पडल्यासारखं आहे भाऊ.
100% तुला सांगतो तिनेच घेतली. हा मला चांगलं आठवतंय ना. नाही 7,000 ठेवले होते. हा. त्यातले 2,000 रुपये आपण त्याशी गेलो तर उडीले आणि 5 राहिले होते. तिथंच ठुलले होते. बरं जशी घडी होती का तशीच घडी होती. बरोबर त्यातून 2 काढून घेतले बाबा यांनी. बायाची बाया म्हणली ना लय बेकार बाया. पैशाच्या बाबतीत तर लयच अवघड बाबा. खोडून खोडून घेणार आणि खोडून खोडून खाणार, कोणूनच देणार नाही. काय करावं मला काय ना पण आता हे पैसे ती देणार नाही राव. बायाच्या हातात गेले ना बाया नाही देत. नाही मला बी कमी पडली होती, गरज होती रे म्हणून मी. अरे तो यासाठी तर मग मी म्हणलो ना लगेच देतो म्हणून. पण आता नसलो काय करावं. ती किती आणि तू बी असा ना नको ते बोलत बसला तिथं काय उग आगीत तेल घातल्यावानी. ती किती पेटली होती. अरे मुग कायच राहिलं ना भाऊ येडे. भाकर नाही दिली तुला. नाही नंतर गार केली ना भाऊ. गोड बोललो जरा थोडं म्हणलं येतो दुपारी जेवायला. तशी चांगली आहे उजी. तू अंडात फडकळ आहे बाकी काही नाही. आणि तेवढी धमकी असती लगेच मारायला निघून जाईल. तिला माहिती आहे बाबा काही सोडित नाही मला. सारखी रागाट बी दिसती रे ती रवजी. नाही म्हणजे कामधंद्याला म्हणलंय मी श्याम्या. कामधंद्याला तू येतं काही येतं भाऊ मनात लगेच. पापीच मनात आहे राव तू. झालं मी काय म्हणतो काय काहीतरी मला आहे ना करावं लागन राव. म्हणजे ती जरी असली ना माझी बायको तर मी बी तिचा नवरा आहे येड्या. मला श्यामराव म्हणते. तिने ना माझ्या हातात पैसे आणून दिले पाहिजे. तुला सांगू परत नाव श्यामराव लावीन मी. नाही तुझी बायको नाही आकाळणार. सगळ्याच्या बायका आकाळत्या पण श्याम्याची बायको कधी आकाळली होणारच नाही. काय ढगातून पडली काय ती. अरे श्याम्या बायको तसं नसतं चालू भाऊ. प्रत्येक नवऱ्याला त्याच्या बायकोची खोड माहित असती. नस वाकी बे. टेन्शन न घेऊ तू. मोजून ठेवले तिच्या नसा. तुला 2,000 भेटले म्हणजे बस ना. आम्हाला आणून दे भाऊ. तू तिकडे काय बस तू ही नड भागली म्हणजे बस. बस ठीक आहे. मला काय करायचं तुझ्या घरात. चल मग चला. सोनं घ्या सोनं. चोराची भीती नाही, चिलटाची भीती नाही, दरोडेखोराची भीती नाही. प्रवास करा मन मोकळं एकदम. हरवल्याची चिंता नाही. 1 ग्राम सोन्याचं पाणी चढवलेलं सोनं घ्या. सोनं घ्यायचं का ताई. सोनं नाही म्हणतात ताई. सोनं घ्यायचं का सोनं. 1 ग्राम सोन्याचे दागिने. चला आपल्या गावात पहिल्यांदाच आले. सोनं घ्या सोनं. अजिबात भीती नाही चोराची काही नाही. ओ वहिनी ताई कोणी आहे का घरात. भाऊ हे पाना मस्त एकदम 1 ग्राम सोन्याचं पाणी चढवलेलं दागिने आहे बघा. आणि एकदम स्वस्त. आता जेवायला आलो तिथे वाट पाहत असं ना तुमच्या नाहीत लागत. असं काय म्हणता बोलवा ना तुम्ही. नाही जेवायला जायचं तिथं वाट पाहते ती दुकानावर. हो खूप सुंदर एकदम. तुम्ही घ्या तर बघा. कुठं नाहीत लागत माऊली. या ओ काय राव. हो भाऊ इकडे आहो. हो आलो. बोला ना ताई. काय हो. आमच्याकडे 1 ग्राम सोन्याचं पाणी चढवलेले सोने आहे. दाखवा. या ना इथे दाखवतो तुम्हाला. बऱ्याच व्हरायटी आहेत त्यामध्ये. या बसा. दाखवा. ठीक आहे ताई. अतिशय सुंदर असं आहे पहा. अरे वा भारी हो. वाटतंय का नाही. 5 तोळ्याचं वाटतंय बाई. 5 तोळ्याचं. हो घालून बघा ना. पैसे नाही लागत घालायला. बघा घालून बाई. वा काय छान दिसतंय तुमच्या गळ्यामध्ये. 1 नंबर शोभून दिसतंय बघा. हो घ्या सेल्फी घ्या. घेऊनच टाका. मी तर म्हणतो धरा बॉक्स. अहो राहू दे ना. खूप सुंदरच आहे तुमच्या गळ्यामध्ये हार. हा ना. हो फक्त 4,500 रुपये किंमत आहे याची. ए भाऊ जरा बाजूला सरक की. अंगावर येऊन पडलास तू. अरे मग आता जागा पडलं. किती किंमत. 4,500 फक्त. बघ वहिनी 1 ग्राम सोन्याचं पाणी चढवलंय त्याला. आणि शिवाय 1 वर्षाची गॅरंटी आहे त्याची. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की नको आता तुम्ही परत देऊ शकता आम्हाला कॉल करून. 500 रुपये त्याचे परत देणार आम्ही. वहिनी गळ्यात घालून बघा. असं भारी दिसत. 4,500. असू द्या तर खरी तुम्ही घाला. अयो लयच भारी दिसतोय वहिनी. ते जुनं काढा गळ्यातून काढा. हा ते सोन्याचं आहे. अहो तरी काढा. आता ते हे झालंय जुनं. बा किती सुंदर दिसतंय ना त्यांच्या गळ्यामध्ये. ते लय सुंदर दिसते वहिनी. ते लयच पैसे सांगू राहिलेत भाऊजी. तुम्हाला घ्यायचीच का वहिनी. 4,500 म्हणून राहिले ते. तुम्हाला घ्यायची का आम्हाला एवढं सांगा फक्त. मी यावर जुळून देणार. हो ज्याला यावर जुळून देणार तुमचा भाऊ. तुम्ही 4,000 म्हणतात. 4,500 का. एक काम करा ना राव. गरीब वहिनी तर आमच्या त्या देऊन टाका त्यांना 2,000. काय. हो 2,000 रुपये. नाही हे 2,000 पण लय होते. एवढ्या किमतीचं पण नसन. 500 रुपयाचं पण नसन. तुम्ही काय सांगताय मला.
नाही नाही, तुम्हाला घ्यायचं नसेल तर घेऊ नका, पण आमच्या मालाची किंमत करू नका. अहो ते गॅरंटेड आणि सोन्याचं पाणी दिलेलं आहे त्याला. हो वहिनी, देतोय 2000ला तर घेऊन टाका, झालाय तयार. हो भाऊजी लय सांगू राहिले ते पैसे. पुढे ती श्याम्या एवढा ताकदवानी चढ जाईन का आम्हाला घेईन ते तुम्हाला आवाज द्या. अहो, ते बाहेर गेलेले तर काम आहे होतं त्यांना, ते गेलेत गावात. हा का? हा. मग तुम्हाला नेमकी घ्यायचंय कितीला मला सांगा बरं. मी सांगू का भाऊजी, हा. तुमचंही राहू द्या आणि तुमचंही राहू द्या, 500 रुपयात व्यवहार क्लिअर. अयो बघा, नाही बाई, काढा ते गळ्यातलं, 500 रुपयाला नाही येणार ती. मला काय म्हणायचं माहितीये का, तिचा नवरा भुकटा आणि त्याची बायको भुरटीचे, यांच्या नका आधी लागू तुम्ही. काय म्हणले भाऊजी तुम्ही भुरटे? मग हा, लाज वाटते का तुम्हाला काय अहो, बोलायला? एवढ्या सोन्यासारख्या याची गळ्यातली किंमत करते रावे. नाही हो आता बाई, पैसे आहेत चांगल्या- तेवढे, त्याचं काय पैसे सोंग आणता येतं का? आहेत 500 रुपये तर 500 रुपये द्या ना. कितीची वस्तू आहे काय? खरोखर सोन्याची आहे का? उद्या हा माणूस गेला, उद्या पाण्यात घातलं, पांढरा पडलं तर काय करायचं? त्याच्या माणसाच्या मागं मागं पळू काय? हो बाई, नसेल घ्यायचं तर घेऊ नका, पण आमच्या मालाला नाव ठेवू नका, तुम्हाला आधीच सांगितलंय. हा. तुमच्याकडे चांगल्या घरची वाटती बाई. हा? अहो, लय आणि असं चांगल्या करते. घरची, पण मनाने लय भुरटी ते हो ना, नाही दोघं जाऊ बी. दे बाई, काढा ते गळ्यातलं द्या हा, माझं. द्या आमच्या गळ्यातलं काढून. ए, गप्प रे. तुम्ही इथं टेन्शन घेऊ नका, मी तुमचं एकूण देईन. होय. हा, आमच्या गावातली सुनंदा आहे तिकडं, हा. तिला घ्यायला लावा आपण. तरीच भेटेल ना त्या? म्हणलं भाऊजी तुम्ही कमन बाजू घ्याय ना अजून. हा, तिथंच येडे घालीत असताना सारखे. येडे मग तिच्याकडे मालदार आहे, तिचा नवरा तिकडे कंपनीत कामाला आहे, नाद करू नका. नवऱ्याला जर एक फोन केला ना, लगेच पैसे मारीन तिचा नवरा. हे पा भाऊ, तुम्ही ना मी 4,500 सांगा ना, तुम्ही जर 4,000 द्यायला लावलं ना त्यांना, तर 500 रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून मी अजून देईन. हा, चालेल ना? नाही नाही, द्या ते गळ्यातलं. जमणार नाही. गावात फक्त हे गळ्यातलं माझ्याच गळ्यात दिसणार, कुणाच्याच नाही. तिकडे सुनंदा येऊ नाही तर कुठली हिरोईन येऊ. हो बाई, पण ते माझं गळ्यातले द्या ना तुम्ही ते. घ्या घ्या आपल्या मला घ्या तिकडे- गळ्यातलं. नाही नाही, देऊन मी टाका. देते पैसे. हा? मी देते 2000 रुपये. हा, हा, झाली बाई, बाई आणा, तयार. 2000. मला काय कमी समजलं काय? आमच्या वहिनीला भुरटा काय तू. कमी समजिता काय? भुरटा मी, पण पैसे. हे कॅश कॅश 2000 रुपये कॅश. खायला समजलं का? 500 500 500 असं 4 नोटा. हो द्या बाई. घ्या. आला लयच पैसे कडक आणल्या राव तुम्ही नोटा एटीएम मधून. भुरटे कोणाला म्हणले तुम्ही मग? हा, झाल्या हे 2000 रुपये. हा, 2000 राहिले होते ना तुला द्यायचे. हा ते. माझं काम होईन आता हा, श्याम आहे. ओके. तुम्ही हा हा. तेच तू जा आता जा. जाऊ ना, ते तुला नाही गळ्यातलं दाखवून. गळ्यातलं काढते. 100 रुपयाचं गळ्यातलं पैसे नाही, दिलेत. त्या मावशीकडून उचना आणले मी, द्यायचे नेऊन. पैसे दिले ना आता मी. हो दिले ना पैसे, तू माझेच पैसे मला दिले आणि मला सांगायचे तू. आणि इकडं मला माहित होतं ना पैसे कसे काढायचे तुझ्याकडून. हा, मला चांगलं माहिती होतं पैसे कुठे गेले ते. निघले फसवून तुम्ही इथंच. फसवलं काय म्हणू नको आता मला. ते देऊन आलो एवढं मी, ज्या वेळेला तोपर्यंत तयार करून ठेव सगळं. खायचंच पडतं. तोंडात बोलू नको आता. ओरख लवकर, चोरी धरल्यावर असंच असतो तो, मला माहिती ना. बाई पैसे गेले, गळ्यातले गेले. उजलं डोकं आहे, घेत डोकं बघ.